तर नमस्कार मित्रांनो, तुम्ही बघत आहात संघर्ष जीवनाचा आणि मी तुमचा मित्र श्रावण. तर मित्रांनो, आज आपण मस्तपैकी बिर्याणी बनवू राहिलो मित्रांनो. तर चालू मित्रांनो आता बिर्याणीचं मस्तपैकी बघल्यावर शिजवणं. तर मित्रांनो आता मस्त कांदा मिंदा टाकून इथं मसाला, इथं आपलं मस्तपैकी मटण आहे मित्रांनो. तर हे मटण आता मस्त तयार करायचं. आता मसाला टाकून घेतला मित्रांनो. आता मस्तपैकी त्याला हलवून मिळवून घ्यायचं आणि लगेच मटण टाकायचं. तर इथं मस्तपैकी हलवून घेऊ राहिले. तर पाहू शकता मित्रांनो, आता मस्तपैकी लाल जरक होऊन गेलं मस्तपैकी तरी. तर इथं मस्तपैकी आता चालू आहे मित्रांनो. तर पाहू शकता आता मटण आपलं रेडी. तर आता मटण मस्त धुवून टाकायचं आहे त्याला. चाललंय मित्रांनो, त्याचं पाणी मी काढून अजून डबल धुवून घेणं. तर पाहू शकता आता मस्त मटण टाकलं. आता पूर्ण मटण टाकू सर मित्रांनो. तर आता मस्तपैकी मटण टाकून घ्यायचं. तर प्युअर बिर्याणी पाहू शकता मित्रांनो. व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा. पहा आपली मस्त मटण पार्टी कशी चालू आहे. तर मस्त आता चालू आहे बनवणं बी. तर इथं बिर्याणी चालू आहे मित्रांनो. तो बिर्याणी खायसाठी पहा मित्रांनो, यांचे तोंड कसे खुश झाले. पाव काय खाशील? बिर्याणी बिर्याणी नाही मग बिर्याणी काय बनवलं आता? बोका बनवला. तू खाते का? कसा खाते? आचा खाते. आयो टाकलं रे. तर मित्रांनो इथं यांचं मटण मस्त शिजू राहिलं आता. आणि आता त्याच्यात तांदूळ टाकायचे. गावा नाही तर खिचडी उडायची. खिचडी का वर जाते काल बोट्या नव्हतं तांदूळ. हे पोरगी डायरेक्ट ना त्याला अंदाज होता लागली. खूप कालपत करून मित्रांनो बिर्याणी बनवू राहिले. कारण मटण खाणारे आमच्या घरात जास्त आहे आणि मी काय मटण खात नाही मित्रांनो. तर आता मटण खाणाऱ्यांची ज्याच्यावर मस्त डोके. कोण जास्त खातं कोण कमी खातं काय माहीत नाही.
हळद लागली. तर आता मस्त बिर्याणी मस्त हे करून घेतली कारण पीस करायचं आपल्याला करायचं बिर्याणी खायची बरं का बाप्पा. तर आता मस्त हळद टाकून घेतली. थंडीला झोका घ्यायचा ना. शिजण्यातच आहे का तर मित्रांनो आता पाणी टाकून दिलं मस्त. शिजू राहिली मला. आता शिजू राहिली आता मस्त शिजन. एक मासा ना अंडा बरासा करू राहिला मित्रांनो. मित्रांना माहित असं बाबा